हाय गाईज, आज बनवतो आपण आळशीची चटणी. ती कशी बनवतात ते बघूया. त्यासाठी इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे. त्यात आपण आळशी टाकलेली आहे. आता आपण हिला गरम करून घेऊया. चांगली तडतडेपर्यंत गरम करायची आहे तिला. गॅस आपला अगदी कमी आहे. इथे आता आपली आळशी तडतडायला लागली आहे. चांगली तडतडली पाहिजे, मग वास पण छान येतो तिचा आणि खायला पण चांगली असते, टेस्टी अशी लागते, छान असते. अशी नुसती भाजली पण खूप खायला छान लागते. गॅस बंद करते आणि गॅसच करून घेते. आता आपण काय टाकतो त्यात लसूण टाकते. लसूणच्या पाकळ्या टाकल्यात आपण. गॅस बंद आहे आपला. गॅस बंद करून घेतलेला आहे. आपली कढई तापलेली आहे म्हणून. राहून बघ, आपण काय काय घेतलंय. इथे आपण मसाले घेतलेले आहेत. काय काय ते बघूया. मीठ आहे आपलं घरगुती, थोडासा मसाला आणि मिरची पावडर, असे 3 घेतलेले आहेत आपण. इथे आपण हलवून घेतो, एकत्र करून घेतो. आता आपण त्याला डिशमध्ये काढून घेणार आहोत. काय वास सुटले बघा आता मस्त. गरम गरम टाकलंय ना सगळं त्यात. वास कसा येतोय? मस्त. आता थोडे थंड होऊ दे, मग आपण मिक्सरला. याला आता आपण थंड करून घेऊ. इथे आता थंड झालेली आहे. आपण आता ह्याला मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत.
ती मिक्सरमध्ये आपण काढून घेतलेली आहे. आता आपण हिला बारीक करून घेऊया. इथे आता आपण बारीक करून घेतलेली आहे. बघू शकता त्याला कलर पण मस्त आला आहे, वास पण मस्त येतोय आणि टेस्टला पण ती भारीच लागणार आहे. तर आपण तिला आता काढून घेऊया डिशमध्ये. बघ नाही बोलणार. चटणी अशी झाली छान, वास पण मस्त सुटलाय. तर ही चटणी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.